नमस्कार मंडळी. आज 28 जुलै. सकाळपासून पाऊस बघता वाटत होता जवळजवळ 26 जुलै की काय. असो, अनुपम भक्ती मंडळ व संवाद सेंटर ठाणे यांच्या वतीने तुम्हा सर्वांचे या अनुपम वारीत पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे एका श्लोकाने सुरुवात करूया. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षित दादास रामदासाभिमानी. आज आपल्या अनुपम वारीतील अनुपम दिंडी नंबर 12. मागील दिंडीत आपल्याला सौ माधुरी बापट यांनी नारायणाचे सतत नाव का घ्यावे हे फार सुंदर शब्दात समजावून सांगितले. आज आपल्या मंडळातील अजून एक हरवणारी व्यक्तिमत्व आपल्या समोर हरिपाठातील 8वा अभंग घेऊन येणार आहे. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. सौ मेधा साधने ह्या सेवानिवृत्त टॅक्स इन्स्पेक्टर असून इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असून 35 वर्षे त्यांची नोकरीची कारकीर्द आहे. निवृत्तीनंतर ऑरिगॅमी, पौरोहित्य, कागदी फुले बनवणे असे आपले अनेक छंद त्यांनी जोपासले. आमच्या अनुपम मंडळाचा सगळा हिशोब, कार्यक्रमांचे व्यवस्थापन त्याच पाहतात. तर त्यांची खरी लिस्ट खूप मोठी आहे. ती मी आणखी वाचायला लागले तर त्यांचं बाजूलाच राहील आणि हेच खूप लांबेल माझं, म्हणून थोडक्यात ओळख करून दिली. आज ते आपल्यासाठी घेऊन आले आहेत हरिपाठातील अभंग क्रमांक 8, संतांचे संगती मनोमार्ग गती. चला तर ऐकूया त्या काय सांगतायत आपल्याला. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. सर्व भाविकांच्या रक्षणासाठी कमरेवर हात ठेवून सज्ज असणाऱ्या पांडुरंगाच्या आणि सर्व गुरुजनांच्या चरणी वंदन करून आजच्या आपल्या 12व्या वारीला आपण सुरुवात करूया. आषाढीची वारी आणि पांडुरंग यांचं एक अतूट नातं आहे. तसंच वारकरी आणि हरिपाठ यांचंही एक अतूट नातं आहे. हरिपाठ मराठीतले पहिलं उपनिषद आहे. नामाच्या ठिकाणी गोडी किंवा आवड निर्माण व्हावी या उद्देशाने माऊलींनी हरिपाठ रचला. पण रचला म्हणण्यापेक्षा आपण स्फुरला म्हणूया का? कारण मध्यंतरी ना एका निरूपणात मंजिरीताई म्हणाल्या होत्या की विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्राच्या मध्ये जिभेच्या वर एक छोटं चक्र असतं, ललना चक्र म्हणतात त्याला. आणि आज्ञा चक्रातून निघालेला अमृताचा म्हणजे ज्ञानाचा थेंब त्या चक्रावर पडला की ते जागं होतं आणि मग ते अमृत, ते ज्ञान जिभेतून बाहेर पडतं. ह्याला तर आपण काव्य किंवा शब्द स्फुरतात असं म्हणतो. आणि हे अखंड नामाने साध्य होतं बरं का. म्हणूनच कदाचित धनश्री लेले म्हणत असतील की अभंग रचलेले नसतात तर स्फुरलेले असतात. तर असा हा स्फुरलेला हरिपाठ आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेलं सुबोध भक्ती प्रबोधन म्हणजे हरिपाठ. संसारी असणाऱ्या भक्तांना वैकुंठ भुवनी घर करण्यापर्यंतची वाटचाल घडवणारा हा हरिपाठ खरा नामभक्ती योग आहे. वारकरी संप्रदायात हरिपाठाचं स्थान खूप वेगळंच आणि महत्वाचं आहे. हा हरिपाठ उभं राहून टाळ मृदंगांच्या गजरात पदन्यास करत सादर केला जातो. हरिपाठाला ज्ञानेश्वरांचं हृदय असं म्हटलंय. माऊलींनी आपलं हृदय जणू वारकऱ्यांच्या हाती दिलंय आणि ते वारकरी अगदी प्रेमाने सांभाळतायत बरं का त्यांचं हृदय. प्रेम हा भक्ती आणि हरिपाठाचा स्थायी भाव आहे. संसारात रमलेली कोणतीही व्यक्ती हरिपाठ म्हणू शकतो. खरं तर त्याच्यासाठीच ही रचना आहे. निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना सुलभ आहे असं वाटून हरिपाठात सगुण उपासनेलाच महत्व दिलंय. आता आपण हरिपाठातल्या 8व्या अभंगाचं निरूपण बघूया. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे.
तर संत म्हणजे कोण? तर संत म्हणजे ज्याला भगवंताचा साक्षात्कार झालाय किंवा दर्शन झालंय, त्यांना निष्ठावंत साधक असंही म्हणतात बरं का. या संतांनाच एकनाथ महाराज जागते असं म्हणतात. म्हणजे जे साधक परमार्थ जागवतात ते जागते. आध्यात्मिक परिभाषेत सांगायचं झालं, तर ज्यांची संगत केली असता भगवंताविषयी प्रेम प्रकट होतं तो संत जाणावा. संगत ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि ती जर चांगली नसली, तर कित्येकांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली आपण बघतो. आपण मुलांच्या बाबतीत सुद्धा नेहमी म्हणतो, की चांगली संगत असू दे रे बाबा. संगतीने खूप काही बदल घडून येतात. आता हेच बघा ना, एखाद्या लहान मुलाच्या हातात जर आपण काठी दिली, तर तो ती कुठेही आपटत राहील. घरातल्या वस्तू फुटतील, कुणाला लागेल आणि अजून काय-काय प्रकार त्याच्यामध्ये होत राहतात त्या काठीने. पण आपली माधुरी मागच्या आठवड्यात आली होती ना, संबळ, तबला खूप छान वाजवते. तिच्यासारखी जर संगत मिळाली त्या बाळाला, तर ती व्यवस्थितपणे काठी कशी आपटायची, कुठे आपटायची ह्याचं ज्ञान देईल आणि एखादा वादक चांगला तयार होईल. म्हणजे काय होतं, की त्या विषयातल्या तज्ञ लोकांची किंवा माहितगार लोकांची संगत लाभली तर फायदा होतो. इथे संत हे जाणकार आहेत, म्हणून त्यांची संगत महत्वाची आहे. तसंच आपलं हे मन खूप चंचल आहे. मनाची चंचलता दुःखास कारणीभूत ठरते आणि ही चंचलता प्रयत्नांनी नष्ट करता आली तर मन शुद्ध, निर्मळ होतं. मन निर्मळ झालं, की आपल्याला भगवंताकडे जाणं सोपं होतं. मनाची गती ही पाण्यासारखी असते. पाणी कसं खोलीकडे वाहत जातं कायम आणि आपल्याला जर पाण्याकडे दुसरीकडे न्यायचं असेल, तर त्यासाठी वेगळी वाट करून द्यावी लागते. तसंच मन हे विषय सुखांकडे धावत असतं. त्याला भगवंताकडे जर वळवायचं असलं, तर संतांची संगत आवश्यक आहे. नामस्मरण करण्यास उद्युक्त करणारे संत किंवा सज्जन यांची संगत हाच भगवंत चरणी नेण्याचा खात्रीचा उपाय आहे. संतांच्या संगतीत अज्ञानाचा नाश होतो. आता इथे अज्ञान म्हणजे काय? देहभाव किंवा आत्मभाव किंवा आपल्यातला मी आणि तो नष्ट झाला, की माणूस मोक्षाच्या वाटेवर निघालाच म्हणून समजा. संतांचा सहवास लाभायला सुद्धा पूर्वसंचित लागतं. केशर कसं थोडंसं पुरतं नाही का? त्याचा रंग, वास हा पदार्थाचा स्वाद आणि रुची वाढवतो. तसंच संतांचा अगदी थोडासा सहवास सुद्धा मनुष्याची वृत्ती बदलण्यास कारणीभूत ठरतो. मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट शक्य नाही. म्हणून माऊली असं म्हणतात, की संतांची संगत धरून मनाला चांगली वाट दाखवा आणि या मार्गाने गेलात तर कसलीही अडचण न येता ध्येयापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत, मोक्षापर्यंत तुम्ही पोहोचाल. आता पुढे असं म्हणताय, की रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. राम म्हणजे शक्ती, कृष्ण म्हणजे युक्ती आणि हरी म्हणजे भक्ती. तर रामकृष्ण हरीचा जप जर केला आपण तर शक्ती, युक्ती आणि भक्ती या तिघींनाही वश केल्यासारखं आहे. तसंच दुसरं असं असतं, की राम म्हणताना आपण श्वास घेतो, कृष्ण म्हणताना कुंभक करतात. म्हणजे हे योगा करणाऱ्यांना माहिती असेल. कृष्ण म्हणताना कुंभक करायचं आणि हरी म्हणताना श्वास सोडायचा म्हणजे एक प्राणायाम होतो. म्हणजे रामकृष्णाचा जप आपण जेवढ्या वेळा करू ना, तेवढ्या वेळा तो प्राणायाम होतो. आणि प्राणायामाचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे साधारण. राम नामाचं महत्व सांगताना संत तुलसीदास असं म्हणतात, की "रा के कहत है निकसत पाप प्रहार. रा के कहत है निकसत पाप प्रहार, फिर भीतर आवत नाही मोका विकार." म्हणजे रामातल्या राचा उच्चार करताना आकार जेव्हा होतो ना, तेव्हा पातक सगळं बाहेर पडतं. आणि मचा उच्चार करताना जेव्हा ओठ मिटतात, त्यावेळेला पाप ते परत येत नाही. याच अर्थाचं संस्कृत सुभाषित सुद्धा आहे. राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम तस्य पुनरागमन भयेन मुखम भवती कपाटवत. रामनाम ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. नामस्मरण करीत गेल्यास कठीण वाटणारा परमार्थ सोपा होतो.
आणि भक्तिभावाने रामकृष्ण नामाचा जप करा. नुसतंच नाम घेण्याला काही अर्थ नसतो हो. ते मनापासनं, भावपूर्ण रीतीने, आवडीने, पाप-पुण्याचा हिशोब न करता असं घेतलेलं असेल ना, तरच ते उपयोगी असतं आणि आपल्याला ध्येयापर्यंत आपल्या पोहोचवायला मदत करतं. रामनाम हे भगवान शिवांना आपल्या आत्म्या एवढं प्रिय आहे असं म्हणतात आणि ते सुद्धा अतिशय आदराने रामनामाचा जप करतात. असं म्हणतात की रामायण लिहून झाल्यानंतर देव, मानव आणि दानव म्हणजे पन्नग यांच्यात राम कुणाचा याच्यावरनं भांडण झाली. विष्णूचा अवतार राम म्हणून देवांना वाटत होतं राम देवांचा. रामावतार हा मानवी रूपातला आहे म्हणून तो मानवाला वाटत होतं की तो त्यांचा आहे. आणि तो राक्षस कुळातल्या रावणाचा वध करण्यासाठी अवतार घेतला होता म्हणून दानवांना वाटलं होतं की तो आपला आहे. असं हे भांडण चालूच होतं. शेवटी हे तिघे जण भांडण सोडवण्यासाठी शिवांकडे गेले आणि शिवांनी रामायणातल्या अक्षरांची वाटणी केली आणि ती वाटणी करून झाल्यावरती 2 अक्षरं उरली ती त्यांनी शिवांनी स्वतःकडे ठेवली आणि ती 2 अक्षरं म्हणजे राम. आता काही जण असंही सांगतात की अमृत मंथनातून शतकोटी श्लोक आले होते त्यांच्या अक्षरांची वाटणी देव, दानव आणि मानव यांच्यात करताना 2 अक्षरं उरली आणि ती शिवांनी स्वतःकडे ठेवली ती म्हणजे राम. दुसरं म्हणजे समुद्र मंथनातून जे हलाहल विष निर्माण झालं ते भगवान ब्रह्मांच्या सांगण्यावरनं भगवान शंकरांनी प्राशन केलं. कंठाचा खूप दाह होत होता आणि तेव्हा शिवांनी त्यांचा आत्मा असलेल्या रामाचा जप केला, अनुसंधान केलं. आत्माराम म्हणजे आपल्या प्रत्येकाच्यात परमेश्वर आहे असं म्हणतात तेव्हा स्वतःच्या आत्मारामाचं अनुसंधान केलं त्यांनी आणि त्याच्यामुळे त्याचा तो अखंड जप जो चालू झाला त्यामुळे त्यांच्या कंठात निर्माण झालेला दाह शांत झाला. आपण रामनामाचं महत्व तेवढं लक्षात घ्यायचं हेच महत्वाचं आहे. थोडक्यात काय तर साधकांनी भावपूर्ण जाणीवेनी भक्ती करावी म्हणजे देहभाव नष्ट होतो. एकतत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधेचे. मनाच्या उलट नाम आहे बरं का. नाम कसं मनाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला शिकवतं. मनाचा ओढा बाह्य गोष्टींकडे जास्त असतो. मन काय सतत विचार करत असतं? उसकी सारी मेरी सारी से सफेद कैसे. फार त्रास होतो हं जीवाला ह्याचा सगळ्यांना. आणि भौतिक सुखाची साधनं जमवण्यात मग्न असतं ते. पण संतांचा सहवास लाभला की ते लक्ष्मीच्या मागे न लागता लक्ष्मीपतीच्या मागे लागतं. आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या संप्रदायाप्रमाणे राम, कृष्ण, गोविंद, वासुदेव असं कोणाचंही नाव घ्यावं. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्यामुळे एखाद्या देवावर विश्वास बसतो आणि मग आपण त्याचेच नाम घेतो. नाम हे एक तत्व आहे. ते कोणाचं घ्यायचं हा प्रश्न नाहीये. पण नाम आता महत्व अनेक जणांनी सांगितलंय याचं नामाचं महत्व आहे, कृष्ण नामाचं महत्व आहे. प्रत्येकाची महत्व वेगवेगळी असतील, पण नाम हे एक तत्व आहे. आणि आपण जेव्हा त्याचं नाम घेतो ना, तेव्हा त्याच्या पुण्याईमुळे गुरूंची भेट होते आणि ते शक्तीसहित नाम देतात. त्याला दिव्य नाम म्हणतात. या दिव्य नामाची साधना करणाऱ्या साधकांना द्वैताचे बंधन राहत नाही. मी आणि परमेश्वर वेगळे आहोत हा मायेने होणारा भ्रम नाहीसा होतो. ह्याच द्वैतामुळे परमेश्वर वेगळा दिसतच नाही. भगवंत प्राप्तीच्या साधनांमध्ये नाम हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने घडतात अशी जाणीव ज्याच्या मनात उमटली ना त्याला भगवंताचं खरं स्वरूप कळलं असं म्हणायला हरकत नाही. जिथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था असते. भगवंतापाशी जर काही मागायचं असेल तर नाम मागा. भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दुःखामुळे तुझं अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखातच ठेव असं कुंतीने भगवंतांना सांगितलं होतं. आपण फक्त सतत अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करायचा. भगवंत आणि मी एकच आहोत असे वाटेपर्यंत नाम घेत राहायचं आणि मग ते सुटत असतं.
नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. आता नामाला अमृताची उपमा दिली आणि ती देताना अमृता पलीकडे काही नाहीच आहे असं आपण समजतो. सतत नाम घेत राहिलं की त्याची गोडी वाटायला लागते आणि गोडी वाटायला लागली तरच आपण ती गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. फक्त ते नाम भावपूर्वक, जाणीवपूर्वक आणि मनापासून घ्यावं, नाहीतर मुंह में राम बगल में छुरी असं व्हायचं. असं म्हणतात की प्रत्येक कृती आपण दोनदा करतो. एकदा मनात आणि एकदा प्रत्यक्षात. सुरुवातीला नाम घेताना आधी मनाची तयारी होते आणि मग ते प्रत्यक्षात येते. आता ही नामामृताची गोडी वैष्णवांना लाभली. वैष्णव म्हणजे कोण? तर गुरु कृपेने नामाची जो गोडी चाकतो, म्हणजे ज्यांना दिव्य नाम मिळालंय ते बरं का. असे भक्त. सर्वत्र देवाशिवाय काही नाहीच हे जाणून जो वागतो तोच खरा भक्त. आणि असं वागणं हाच वैष्णवांचा धर्म आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म. बलिर्बिभीषणो भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः षडे ते वैष्णवास्तेषां स्मरणं पापनाशनम्. आपल्याकडे बली, विभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद आणि ध्रुव असे 6 वैष्णव मानले जातात. किती महत्व आहे या वैष्णवांचं. दिव्य नाम मिळालेलं आहे त्यांना. द्वैत अद्वैताच्या पलीकडे गेलेले आहेत ते सगळे. तर यांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा पापाचा नाश होतो. म्हणजे किती सिद्धी प्राप्त झालेली असेल त्यांना. योगी माणसांना योगामुळे आयुष्य वाढवता येतं. निरोगी राहता येतं. पण अमरत्व येत नाही किंवा अमरत्वाची जाणीवही होत नाही. नामामृताची गोडी कळलेल्या साधकाला अमरत्वाची जाणीव होते आणि ती योग्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हणतात. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाभला कृष्णदाता. आपण एखादी गोष्ट सांगत असतो ना, ती जर उदाहरणांसहित सांगितली तर ती पटकन पटते किंवा मनावर ठसते. इथे माऊली नामाचं महत्व सांगतायत. नामाशिवाय काहीच श्रेष्ठ नाही. त्याचे फायदे काय काय होतात हे सांगण्यासाठी प्रल्हाद आणि उद्धव यांची ही उदाहरणं दिली असावीत असं मला वाटतंय. प्रल्हादांनी आईच्या गर्भात असताना नारदांनी नामाचं महत्व सांगितलेलं ऐकलं होतं. ते मनावर चांगलंच बिंबलं होतं. पुढे त्याचा प्रल्हादांना कसा लाभ झाला, सगळ्या संकटातून, त्रासातून त्यांची कशी सुटका झाली, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. उद्धव हे कृष्णाचे चुलत बंधू. काका देवभाग यांचे पुत्र. कृष्णापेक्षा वयाने थोडे मोठे, विद्वान होते. देवगुरु बृहस्पती यांचे शिष्य. यादवांचे मंत्रीही होते. एक योद्धा होते. परमेश्वराच्या निराकार स्वरूपाची नित्य उपासना करत असत. उद्धव आणि कृष्ण यांच्यातली प्रश्नोत्तर ही उद्धव गीता नावाने प्रसिद्ध आहे. अवधूत गीतार्ध असंही म्हणतात त्याला. यादवी युद्धात यादवांचा विनाश झाल्यानंतर कृष्ण त्यांच्या धामी परतत असताना उद्धवही त्यांच्या बरोबर होते. त्यावेळी कृष्णांनी आपण वसू नावाच्या देवांचे अवतार असून हा आपला शेवटचा जन्म आहे असं उद्धवांना सांगितलं. आणि आपले ज्ञान लोपले जाईल असा विचार करून सर्व ज्ञान श्रीकृष्णांनी उद्धवांना दिलं. तेच हे भागवत. श्रीकृष्णांनी अर्जुनाला जशी गीता सांगितली तसं उद्धवांना भागवत सांगितलं. आणि नंतर उद्धव कृष्णाच्या इच्छेनुसार बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागले. खरं तर ही गोष्ट खरी खूप मोठी आहे. यादवांचा विनाश वगैरे सांगायचं झालं तर खूप मोठं होतं. पण वेळेअभावी मी थोडक्यात सांगितलीये. आणि पुढे व्यासांकडून जेव्हा भागवताचं विस्ताराने लिखाण झालं तेव्हा त्या भागवतात उद्धव गीताही समाविष्ट आहे असं म्हणतात. किती ज्ञान मिळालंय उद्धवांना कृष्णाकडनं. असा उद्धवांना कृष्णासारखा दाता लाभला तो उद्धवांनी केलेल्या निराकार आणि नित्य उपासनेमुळेच. कृष्णासारखा दाता मिळणं खरंच किती भाग्याचं आहे नाही का. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. कलियुगात अनेक संकटांशी सामना करावा लागतो.
देवाचा धावा करण्याकडे लोकांचा कलही वाढलेला आहे. पण होतं काय बऱ्याच वेळा, एखाद्या गोष्टीची भीती वाटून ती कमी करण्यासाठी मनुष्य नाम घेतो. पण ते मनापासून घेतो का? आवडीने घेतो का? हा खरा प्रश्न आहे. आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून आपण नाम घेतो, पण बाह्य गोष्टींवरचं लक्ष काही कमी होत नाही आपलं. खरं तर नामस्मरण हा खूप सोपा मार्ग आहे. भगवंत आणि साधक यांच्यामधला दुवा आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नव्हे. हा संतांना पडलेला प्रश्न आहे. संत म्हणतात, की अमृत पिऊन माणूस आपलं आयुष्य वाढवू शकेल, पण जीवनातून मुक्ती, मोक्ष मिळवायचा असेल, तर नामच उपयोगी आहे. आणि ते घ्यायला सोपे आहे. त्याला काळ, वेळ कसलंही बंधन नाही. आणि असं असून सुद्धा ते आपल्या मुखी का येत नाही? याचा खुलासा म्हणून माऊली म्हणतात, की नाम सुलभ जरी असलं ना, तरी ते दुर्लभ पण आहे. कारण नाम जाणणारे म्हटले बरं का, नाम घेणारे नाही. नाम जाणणारे हे खूप कमी आहेत. अशी नाम जाणणारी लोकं फक्त दुर्मिळ आहेत. सद्गुरू आपल्याला भेटल्याशिवाय, त्यांची कृपा झाल्याशिवाय ते नाम समग्रपणे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्या दिव्य नामाला उद्देशून दुर्लभ असं म्हटलंय. आणि हेच दुर्लभ, विरळ असलेलं नाम सुलभ होण्यासाठी संत संगती आवश्यक आहे. परत आपण पहिल्या ओळीवरती आलेलो आहोत. तेव्हा अशा दिव्य नामाचा लाभ कधी होतोय याची वाट बघूया. सद्गुरू भेटतीलच. तोपर्यंत मनापासून भक्तिभावाने जाणीवपूर्वक नाम घेत राहूया. संसारात राहूनही नाम कसं घेता येतं हे आपल्या मंजिरीताईंनी सांगितलंच आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, तेवढं आपण करत राहूया. माझ्या अल्पबुद्धीला कळला तसा अर्थ सांगायचा मी प्रयत्न केलाय. माझा पहिलाच प्रयत्न होता. काही चुकलं असेल तर माफ करा. मॅडम तुम्ही एका प्रवचनात सांगितलं होतं, की आपण रांगायला सुरुवात करायची, मग हळू उभं राहायचं. पण मला असं वाटतं, की मी सध्या कुशीवर वळायचाच प्रयत्न करते. रांगणं, उभं राहणं ही तर खूप दूरची बात आहे. आणि ह्या प्रयत्न करण्याला तुम्ही प्लॅटफॉर्म एक निर्माण करून दिलात, त्याच्याबद्दल धन्यवाद. सामूहिक प्रार्थनेचं परिणाम खूप चांगला होतो असं म्हणतात. तेव्हा सध्याच्या जगावर आलेल्या महामारीतून मुक्ती मिळावी, अशी आपण सगळ्यांनी मिळून मनोमनी प्रार्थना करूया. कारण माऊलींनी म्हटलंच आहे ना, अंतःकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तो सांभाळी अंतर्बाह्य. हेच खरे आहे. रामकृष्ण हरी. म्यूट काढ. म्यूट म्यूट काढ. काढ. माफ करा, माझं आधीचं वाक्य तुम्हाला ऐकूच गेलं नसेल. संतीचा प्रभाव कसा होतो हे खूप छान आणि सोप्या उदाहरणाने उकलून सांगितलं आपल्याला मेधाताईने. राम नामाची उकलही खूप छान सांगितली. आज सौ मेधाताईंकडून आपल्या जनरल नॉलेजमध्ये खूपच भर पडलेली आहे. ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते, ते नाम जरी सुलभ असले तरी त्याचे महात्म्य जाणणारा विरळ असतो, हेही त्यांनी सांगून दिलं आपल्याला. आता हे नाम कसे चांगले, नाम तुझे चांगले, हा आपल्या मॅडमनी डॉक्टर मंजिरी गोखलेने घेतलेला अभंग आहे. त्याची पहिली 2 कडवी झालेली आहे. आता शेवटच्या 2 कडव्यांकडे आपल्याला वळायचं आहे आणि त्याची उकल आपल्याला मॅडम सांगणार. तेव्हा आता मी मॅडमच्या हाती सुपूर्द करते. अंजू धन्यवाद. आणि मेधा धन्यवाद अशासाठी म्हणते, कारण मी ना काय करते, थोडी युक्ती करते. मला पण असं सगळं ऑनलाईन जायला, बोलायला, मला तुम्ही गायला कितीही सांगा, मला काही भीती नाही वाटणार. पण असं बोलायला सांगितलं की पोटात येतो गोळा. तर मी काय करते, तो गोळा आधी दुसऱ्यांना देते मग मी घेते. थोडंसं मी असं मॅनेज करते गोष्टी. त्यामुळे थँक्यू तुला म्हणायचंय. असं रांगणारही असो, तसंही असो, आपण म्हणतो ना, घरात कधीतरी आपण एकटे असतो तेव्हा अगदी तान्हमूल सुद्धा आपल्या जवळ असलं तरी त्याची सोबत असते आपल्याला.
तर मैत्रिणींची मला अशी सोबत आहे आणि ह्याचं मला स्वतःला खूप धन्य वाटतं की आपल्याला अशा मैत्रिणी आहेत की ज्या आपल्याला साथ देतात. आणि आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तसं आपण एकमेकींचे हात धरून पुढे 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 जाऊयात आणि नक्कीच आपण पोचणार आहोत कुठेतरी, खूप मोठा पल्ला गाठणार आहोत. आणि हे जन्मोजन्मीची साधना असते, नामसाधना आहे, कुठलीही साधना असेल जन्मोजन्मीची असते, त्यामुळे आपण करत राहायचं. आणि हे जे काही आपण ह्या जन्मात विकसित करू आपलं अंतरंग, ते आपण 100% पुढल्या जन्मात घेऊन जाणार आहोत. त्यामुळे पुढल्या जन्मात आपण ह्या जन्मात जे काही करू त्याच्या पुढच्या टप्प्यापासून सुरू करायचं. तर त्याच्यामुळे आपल्याला करणं हे आपलं क्रमप्राप्त, आपण ते करत राहायचं आणि मग त्याचा आपल्याला फायदा होईलच. तर आपण अभंगाकडे येऊयात. विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रंगले. पहिल्या ओळी सांगते म्हणजे आपल्याला लिंक लागेल. तव नामाची रागली गोडी, असे वाटते सदा न सोडे. चित्त सदा रंगले. तर मागल्या वेळेला आपण रंगले बघितलं, चित्त म्हणजे काय बघितलं, ऐकणं म्हणजे काय बघितलं, आणि विठ्ठल नामाचं महात्म्य बघितलं. आत्ताच मेधाने सांगितलं तसं नाम हे तत्व आहे. हे तेवढं सत्य आहे, तेवढंच हेही सत्य आहे की ते मनाच्या लेवलला, म्हणजे तत्व जोपर्यंत तुम्ही मॅनिफेस्ट करत नाही, म्हणजे अर्थात कर्मेंद्रियातून त्याचं प्रकटीकरण होत नाही, तोपर्यंत नुसत्या त्या तत्वाचा उपयोग काही नाही आपल्या जीवनासाठी किंवा पुढे जाण्यासाठी, विकास करण्यासाठी आपला त्याचा उपयोग काही नाही. त्यामुळे नाम ऐकणं, ऐकण्याचं महत्व कळलंच, पण नाम ऐकल्यानंतर ते म्हणायचंय सुद्धा. आणि मग जेव्हा नाम म्हणतोय तेव्हा प्रत्येक नामाचं महत्व वेगळं आहे. इथे ह्या अभंगामध्ये जनाबाई विठ्ठल या नामाचं महत्व सांगतायत. रामाचं आता मेधाने महत्व सांगितलं. तसं प्रत्येकच जे नाम आहे किंवा प्रत्येक मंत्र आहे त्याचं स्वतःच असं काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि एक ओव्हरऑल कॉमन एक वैशिष्ट्य आहे प्रत्येकाचं, नाम म्हणून प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे ते वैशिष्ट्य सगळ्यात कुठलंही नाम घेतलं तरी मिळणार आहे. पण आपण आत्ता बघतोय ते विठ्ठल नामाचा रेट आहो, जे काय आपण फोडणार आहोत त्यांनी जे घडणार आहे ते आपण बघतोय. तर पुढे जनाबाई म्हणतायत, तव नामाचा महिमा वर्णून, मी तव पामर कितीतरी वाण. शेष शिणला श्रुतीही शिणल्या, वेद सुद्धा खंगले. आता पहा, नामाचा महिमा वर्णायचा आहे, म्हणजे ते जे तत्व मगाशी मेधाने सांगितलं. आता तत्वाचा महिमा कसा वर्णन करायचा, शब्दात वर्णन करायला गेलं की ते कितीही तुम्ही शब्द सांगितले तरी ते कमीच पडतं. कारण तत्व आहे हे होलिस्टिक आहे, संपूर्ण आहे. तर ते शब्द आहेत हे पार्ट आहे त्याचा, त्यामुळे ते एक छोटा पार्ट आहे, ते पूर्ण सांगूच शकणार नाही, वर्णन करूच शकणार नाही. त्यामुळे त्या लिमिट्स लक्षात ठेवून प्रत्येक छोट्या छोट्या नामातनं आपल्याला काय काय मिळतं ते आपल्याला बघायचंय. तर त्यामुळे जनाबाई म्हणतात, तव नामाचा महिमा वर्णू, मी तव पामर कितीतरी वानू. किती एक 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 नामाचं मी महत्व सांगायला लागले, किती जेवढं मी सांगेन ना ते कमीच पडतं. मला तर मी सांगायला लागले ना की मी पामर आहे असं वाटतं. खरंच केवढं अगाध तुझं नाम आहे आणि मी एवढूस काहीतरी विठ्ठल एवढूसच सांगते. अरे तुझं नाव एवढं मोठं आहे, माझ्या मुखात मावत नाही, माझ्या कानात मावत नाही, माझ्या शरीरात मावत नाही. एवढं मोठं तुझं रूप, तुझं नाम, तुझा महिमा एवढा मोठा आहे. पण तरी सुद्धा मला सांगावंसा वाटतोय, मी तेव्हा पामर कितीतरी वाण. म्हणजे आपण असं म्हणतो ना, मी किती कौतुक करू किती नको असं मला झालंय. पण तो भाव तिथे लक्षात घ्यायचा की तिला ते किती उत्कटपणे सांगावंसं वाटतंय आणि तिला म्हणजे केवढ्या लेव्हलचा अनुभव आला असेल. अनुभव सांगायला गेलो की तो आपण कमीच पडतो. म्हणजे अहो साधं एखादं आपण गुलाबाचं फुल बघितलं ना, पण म्हणतो काय सुंदर आहे, मग कुठली तरी मैत्रीण म्हणते हा ठीक आहे, अगो किती सुंदर आहे बघ, काय वास आहे बघ, काय रंग आहेत त्याचे. आपलं
त्याचं कौतुक साध्या गुलाबाच्या फुलाचं जे आपण रोज बघतो त्याचंही कौतुक आपल्या शब्दात मावत नाही, शब्दातून सांगता येत नाही. मग आपल्याला ते फुलच जाऊन दाखवायला लागतं आणि मग ते फुल बघितल्यावर मात्र सगळ्यांना त्याचं अप्रूप कळतं. तसं त्या नामाचं जे अप्रूप आहे ना ते म्हणण्यात आहे, नुसतं ऐकण्यात नाही. ऐकून पुरेसं नाही होत. ते तुम्ही प्रकट करायला लागलं की ते जे अप्रूप आहे आणि ते पोटातून जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा ही जी प्रक्रिया आहे ना नाम घेण्याची, सगळ्या संतांनी सांगितलंय, आपल्या सगळ्या वेद पुराण सगळ्यांमध्ये हे सांगितलंय की तो जो भाव आहे ना तो आतून प्रकट व्हायला पाहिजे. हा म्हणजे आपल्या नाभीतून बाहेर पडला पाहिजे. ती डिव्हिनिटी आहे, ते देवत्व आहे, ते गुरुत्व आहे, ते आपल्या आत आहे. तर आतून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. तर त्यामुळे मी ते वर्णन करत राहतं तेव्हा असं ते कारंजासारखं बाहेर पडायला लागतं आणि जे जे त्या कारंजाच्या लाभ घेतील बघण्याचा, त्याच्या शिंतोड्याचा, त्यांना त्यांना त्याचा फायदा होईल, त्यांना त्यांना ते नाम आपोआप मिळेल. अशी ती नाम घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येकाने नाम घेतलं तर आपल्या आजूबाजूला आपला ऑरा आहे, तो आपली फॅमिली आहे, आपलं कुटुंब आहे, आपला आजूबाजूचा परिसर आहे, ह्या सगळ्याला त्या नामाचा फायदा होतो. ह्याच्यावरून मला आता एक हे बोलता बोलता अनुभव आला आणि जो आलेला आहे आमच्या भजनाच्या वर्गांमधून तो मला सांगावासा वाटतो. मी एके ठिकाणी क्लास घ्यायला जायचे. तिथे ना त्यांचे जे शेजारी होते तर तिथे ते खूप भांडकुदळ होते. म्हणजे आपण गेलो आणि भजनाच्या क्लासच्या अगोदर पण मी त्यांच्याकडे जायचे. तर म्हणजे फक्त कानावर शिव्याच ऐकू यायच्या आणि कचा 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 घरातलीच मंडळी एकमेकांशी भांडत असायची. हे झालं. आमचा भजनाचा वर्ग सुरू झाला आणि भजनाचा वर्ग सुरू झाल्यानंतर त्या नामाचा महिमा सांगते. साधारण 2 आठवड्यामध्ये, आठवड्यातून एकच वर्ग 2 तास, म्हणजे 4 तासामध्ये काय फरक घडला. नाम 4 तास घेतलं तर 2 आठवड्यामध्ये आमचा भजनाचा वर्ग सुरू असायचा तेव्हा भांडण नसायचं, ऐकू यायचं नाही, ऐकू यायचं बंद झालं, भांडण ऐकू यायचं. आणि नंतर पुढे असं झालं की त्यांच्या घरातली भांडणं कमी झाली. आम्ही नाही कमी केली, फक्त नामाचा महिमा, त्या नामाचा जो काही गजर होत गेला तर आजूबाजूचा परिसर सुद्धा त्यांनी, आता आपण म्हटलं ना संतांचे संगती मनोमार्ग गती, तर ही नुसती संगत लाभली, त्यांनी मागितली नव्हती तरी त्यांना लाभली. म्हणजे त्यांचं मागल्या जन्मीचं पुण्य नक्की असणार आहे, त्यांना आपोआप लाभली. तर ही त्यांना लाभल्याबरोबर तिथे त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तिथेही पसरतात, तो भाव आहे तो तिथेही पसरतो. आणि तो भाव जेव्हा कंपॅशन, म्हणजे प्रेम आहे, करुणा आहे, अशासारखे सुंदर भक्तिभाव जेव्हा पसरतात तेव्हा ते इतर भाव विरघळून जातात. राग आहे, लोभ आहे, हे जे आपले षटविकार आहेत ते विरघळायला सुरुवात होते. असं नाही की त्याच्याशी फायटिंग करायचं आहे, त्याच्याशी लढायचं नाहीये. जेव्हा प्रेमभाव जागा व्हायला लागतो तेव्हा ते भाव विरघळायला लागतात, ते नाहीसे व्हायला लागतात, जिथून आले तिथे जायला लागतात, ते एवढं सहज घडायला लागतं. आणि हा मला एकटीला आलेला अनुभव नाही, अनेकांना हा अनुभव आलेला आहे की आम्ही भजन म्हणायला लागलो आणि असं असं घडायला सुरुवात झाली. आम्ही भजन म्हणायला लागलो आणि असं असं व्हायला लागलं. आणि असे चिक्कार अनुभव भजनातल्या बायकांनाही आहेत, इतरांनाही आहेत की भजनाचा महिमा, भजन म्हणजे काय, नामच आहे ना शेवटी, तो भाव आपण प्रकट करतोय, नामाचा भाव. एक इथे विठ्ठल, जनाबाई विठ्ठल म्हणतायत, पण आम्ही मोठं पूर्ण अभंगाचे अभंग म्हणतो, 1 तास 8-10 अभंग म्हणतो, तर व्हॉट एव्हर. पण म्हणजे आपण ते म्हणायला लागलो आणि भावपूर्ण म्हणायला लागलो की त्याचे जे तरंग आहेत ते आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जातात. आणि एवढं आहे की आता लॉकडाऊनमुळे भजन होत नाहीये आमच्या घरी. तर आता बिल्डिंग मधली लोक विचारतात, अहो का हे हो, भजन नाहीये तर आम्हाला सोनं सोनं वाटतंय. तर त्यांच्या घरी नव्हतं भजन होत,
आम्ही करतो तो भजन, तरी सुद्धा त्याचे व्हायब्रेशन त्यांना कुठेतरी आनंद देऊन जातात, त्या भजनाचे व्हायब्रेशन. त्यामुळे तो भाव तिथे जागा राहतो. त्यामुळे जिथे भजन होतं त्या तो परिसर सगळा शुद्ध होऊन जातो. तर एवढं महात्म्य ह्या नामाचं आहे. म्हणून जनाबाई म्हणतायत, तव नामाचा महिमा वर्णू, मी तव पामर कितीतरी वाणू, शेष शिणला श्रुतीही शिणल्या. शेष शिणला. आता त्यांना जनाबाईंना काय म्हणायचं माहिती नाही मला, पण मी ह्याच्यावर ध्यान करताना, मनन चिंतन करताना मला जे सुचलं ते मी सांगते, की आपण भागाकार करतो की नाही, तर काहीतरी शिल्लक राहते. आणि जीवनामध्ये जे काही आपण क्रिया, योग, याग, विधी, येणे नवनी सिद्धी, योग याग जे काही करत असतो, जी काही साधना करत असतो, कितीही तुम्ही केली तरी काहीतरी शिल्लक राहतच. म्हणजे पूर्ण झालं असं कधी होतच नाही, कारण ह्या संसाराचं रूपच तसं आहे, पूर्णत्वाला ते जाऊच शकत नाही. कारण ते द्वैत हेच त्याचं रूप असल्यामुळे तू थोडस तरी शिल्लक राहायचं. 99 झालं तरी 0.1% शिल्लकच राहत. तर असं ते शिल्लक राहतच जातं. तुम्ही कितीही सांगितलं, कितीही वर्णन केलं, कितीही मनन चिंतन केलं, कितीही साधना केली, तरी ते शेष शिणाला तो शिणून जातो. आपण करून करून साधना करून करून पण शिणून जातात. एवढं ते नामाचं महात्म्य आहे. श्रुतीही शिणल्या. श्रुती म्हणजे ऐकणं, श्रुती म्हणजे वेद. पण वेद म्हणजे काय? ती जी सृष्टीचे नियम आहेत ते त्या वेदातनं सांगितलेत, आणि म्हणजे ते मी सांगितले तुम्ही ते कसे वापरा, हे सृष्टीचे नियम वापरावेत कसे, हे ज्ञान देणारे जे वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, हे जे सगळं ज्ञान आहे ते श्रुतींच्या स्वरूपात, मगाशी मी म्हटलं ना ऐकणं, ते कळतात. श्रुतीही शिणल्या, पण कळून नुसतं पुरेसं होत नाही, दमून जातात. नुसतं ऐकून ऐकून काही होत नाही, त्याचा फायदा होत नाही, ते करायला लागतं. म्हणून नामाचं नुसतं ऐकण्याचं महत्व नाही, ते मुखातून बाहेर पडलं पाहिजे, तर आपल्याला ते जीवन उपयोगी होतं. नुसतं ऐकण्याने कळतं पण वळत नाही, ही परिस्थिती आपली होते. तर वळायला जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर नाम म्हटलं गेलं पाहिजे, मुखातून, वैखरीतून. आपण वैखरीचं महत्व आपण देवाची द्वारे सांगताना मी भरपूर सांगितलंय, पुन्हा नाही सांगत ते. तर असं ते वैखरीतून जेव्हा यायला लागतं, म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अशी जेव्हा एकत्र काम करायला लागतात, तेव्हा ते पूर्णत्वाला जातं आणि कुठेतरी आपल्याला त्याचा प्रत्यय यायला लागतो, त्याचं फलप्राप्ती आपल्याला व्हायला लागते, मोक्ष मिळायला लागतो. आणि मोक्ष म्हणजे काही लागले जीवन मृत्यूच्या हातातून बाहेर जाणं असं नाही, छोटे छोटे मोक्ष, सुरुवातीला छोटे छोटे मोक्ष मिळायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पटकन कळेल की सर्व सुख गोडी हा जो हरिपाठातला अभंग आहे, की लट्टिका हा व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झालं, ते पुढचं जाऊ देत, पण लटिका हा व्यवहार, हे भातुकली सारखा हा खेळ आहे. तर जे आपण लहान असताना जेव्हा भातुकली खेळत असतो आणि जेव्हा मोठे होतो तेव्हा आपलं भातुकलीतला रस निघून जातो ना, म्हणजे भातुकलीतून मोक्ष मिळाला आपल्याला. आता भातुकलीत आपण अडकत नाही, भले आपण खेळली भातुकली तरी. आपण मुलांबरोबर, नातवंडांबरोबर भातुकली खेळतो, पण त्या खोटा चहा पितो, खोटं स्वयंपाक करतो, खोटं बाहेर जातो, खोटं भांडतो. पण आपण आता त्या भांडणातही अडकत नाही, त्या प्रेमातही अडकत नाही, कारण ती भातुकली आहे. म्हणजे आपल्याला त्या भातुकलीतून मोक्ष मिळाला, आपण त्याच्यात निर्लेप होतो, निर्लेपपणे आपण तो खेळ खेळू शकतो. खेळतो तर अगदी रस, म्हणजे त्या मुलांना तर कळणारच नाही आपल्याला इंटरेस्ट नाहीये असं, मुलांना वाटणारही नाही की आपल्याला का ते खरे भांडते, पण आपण मात्र खोटं भांडत असतो. तर अशासारखं कुठेतरी ते निर्लेप होण्याची जी प्रक्रिया आहे, हे नामातून व्हायला लागतं. विठ्ठल विठ्ठल, ते कट ऑफ व्हायला लागतं, जे नको असलेलं आहे ना, आणि त्याचं जे अंतर आहे त्याच्यात योग्य अंतर असलं की ते निर्लेप व्हायला लागतं. आपण अति चिकटतो काही ठिकाणी, योग्य अंतर निर्माण व्हायला लागलं की त्याचं काही वाटत नाहीसं होतं आपल्याला.
त्या अंगाला चिकटलं नाही तर आपल्याला त्याचा काही हे होत नाही. आपण आधी घाण कुठली तरी साफ करायची, हातात ग्लोव्ह घालून घाण साफ करायला आपल्याला काही वाटत नाही, पण नुसत्या हाताने नाही, तर कारण तो लेप लागतो ना हाताला, म्हणून आपल्याला ते आवडत नाही वगैरे. मग ग्लोव्ह घालून केलं की आपल्याला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे निर्लेपपणे आपण तेच करू शकतो. म्हणजे दुःख सुद्धा भोगायची तर निर्लेपपणे आपल्याला भोगता येऊ शकतात. आणि असं एक एक कट ऑफ होण्याची सुरुवात नामातून व्हायला लागते. नामातून हे नको असलेल्या गोष्टी पटापट मोकळ्या करायच्या, जागा रिकामी करायची. हे जे चिकटलंय ना आपण, तर आपण स्टॅम्प पूर्वी बघा, स्टॅम्प असायचा तो आपण पाणी घालून मोकळा करायचो स्टॅम्प, आणि स्टॅम्प गोळा करायचो ना एवढी मोठी डबी असायची स्टॅम्प गोळा करायची आपली. तर आपण काय करायचो, ते ओलं करायचं, हे ते अशी ती त्याच्यावर एक प्रक्रिया करायचो आणि मग तो स्टॅम्प सुट्टा करायचा. तर असं सुट्ट करता येतं आपल्याला, इझी आहे, सोपं आहे. आता ते पाणी कशाचं घालायचंय, नामाचं पाणी घालायचं त्याच्यावर. पण बघितलं विठ्ठल नामात जलतत्व आहे. असं प्रत्येक नामात कुठलं तरी जलतत्व असतं. ते पाणी घातलं ना की तो स्टॅम्प सुट्टा होतो. म्हणजेच काय, आपल्याला एकेका गोष्टीतून त्या स्टॅम्पला, त्या एन्व्हलप पासून मोक्ष मिळाला. मोक्ष म्हणजे काही जीवन मरणाच्या फेऱ्यातूनच बाहेर पडायचंय, ह्या लेव्हलचाच मोक्ष प्रत्येक वेळेला पाहिजे असं नाही. एक एक छोट्या गोष्टीतून तुम्ही मोक्ष प्राप्तीकडे जा. आणि मग हळूहळू, कारण हा असं लक्षात घ्यायचं की मोक्ष प्राप्ती असेल म्हणा, किंवा तुम्ही त्याला समाधी म्हणा, तुम्ही त्याला नाम काहीही द्या, निर्वाण म्हणा, ही अनएंडिंग प्रोसेस आहे. कारण हे जे विश्व आहे हे अनएंडिंग आहे. परवाच दीपक चोपडांचा एक लेक्चर ऐकत होते, त्याच्यात त्यांनी काय किती ट्रिलियन गॅलेक्सीज आहेत वगैरे असं विश्वाचं रूप सांगितलं, गणिताने जे सायंटिस्टने शोधून काढलंय ते. आपल्याकडेही तेच सांगितलंय की हे न संपणारं आहे विश्व, एवढं मोठं आहे की तुम्हाला मोजता येणार नाही, असीम विश्व आहे. तर ह्या असीमतेकडे जायचं आहे म्हणजे साधना सुद्धा असीमच ना. मग असीम म्हटल्यावर आपल्याला कंटाळा येईल, म्हणून काय करायचंय, छोटे भज्जा. आधी एवढं, एवढं झालं की त्याच्या पुढचं, तेवढं झालं की अजून त्याच्या पुढचं, तेवढं झालं की अजून त्याच्या पुढचं, असं हळूहळू गाठत जायचं. आपण डायरेक्टच विचार केला की मला ना मोक्ष मिळायला पाहिजे, तर आपल्याला खरा म्हणजे संसारातला काही इंटरेस्ट गेलेला नसतो, म्हणजे आपला काही तिथे मोक्ष नसतो मिळालेला. आणि मग आपण ती भाषा करतो मोक्ष मिळवायची. कसा मिळेल तो मोक्ष, तर संसारातल्याच काही गोष्टींचा मोक्ष मिळवायला सुरुवात करू ना. म्हणजे आता आमच्या वयाच्या बायका आहेत, त्यांना मी नेहमी सांगते की तुम्ही मुलांच्यात अडकू नका. मुलांना त्यांना त्यांचे डिसिजन घेऊ दे, भले चुकीचे असतील, काही हरकत नाहीये. त्यांना चुकीचे डिसिजन घ्यायला मुभा द्या. कारण जसे आपण स्वतः सुद्धा पडून शिकलोय, तसे ते मुलंही पडूनच शिकणार आहेत. कोणीही न पडता शिकलेलं माझ्या माहितीत तरी नाही. संत सुद्धा स्वतः पडले, आपटले, तेव्हाच ते शिकले आणि ते पुढे गेले. त्यामुळे प्रत्येक जण जोपर्यंत आपण असं नुसतं म्हणताना म्हणतो की काय म्हण नाही आठवत मला, पण समोरच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो. प्रत्यक्षात स्वतःला ठेच लागल्याशिवाय आपण शहाणे होत नाही. प्रत्यक्षात जे बघतो ते. एक मिनिट, काय बोलत होते ते विसरले तेवढं. हा, तर सांगत होते की मोक्ष अनएंडिंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे शेष शिणला तुम्ही कितीही करा, ते शिण म्हणजे संपतच नाही, न संपणार आहे. तरी सुद्धा नाम घेत राहायचं, कारण न संपणार असलं तरी तुम्ही पुढे 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 त्याच्यातून जाता. मागचं रिकामं होतं आणि तुम्ही पुढे जायला लागता. श्रुती ही शिणल्या, वेद सुद्धा खंगले. तर वेद सुद्धा, वेद म्हणजे श्रुती ना, म्हणजे आपण ऐकतो ते ऐकणं ही प्रक्रिया आहे त्याच्यात. तर जे काही हा विश्वाचे नियम आहेत ते आपल्याला ऐकून कळू शकतात. ती ऐकण्याची प्रक्रिया आहे, ती सुद्धा नामातूनच घडते. म्हणजे एकात एक ते गुंतलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा ऐका, मग म्हणा, म्हटल्यावर तुम्हाला अजून छान ऐकायला लागतं.
मग अजून छान ऐकायला लागतं, मग अजून छान म्हणता यायला लागतं. अजून छान म्हणता यायला लागलं की अजून छान ऐकायला यायला लागतं. आणि हे असं अनएंडिंग प्रोसेस कुठेतरी आहे आणि ती तशीच चालू राहणार आहे. आणि त्याच्यातच गंमत आहे, जीवन जगत राहायचं आहे आपण जोपर्यंत इथे आहोत, या देहात आहोत आपण. आताच मेधाने सांगितलं की देव सुद्धा त्यांना मोक्ष मिळवायचा असेल तर मनुष्य रूपात जन्म घेतात, तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो. म्हणजे खरं म्हणजे ते देवलोकातच असतात की, मग त्यांना कशाला मनुष्यात येत आहे? आपण सगळे झटतोय देवलोकात जायला, पण देवलोकातले लोक मनुष्य रूपात येतात आणि पुढे मार्गक्रमण करतात. कारण देवलोकात गेल्यानंतर लक्षात येतात की अजून तो अनएंडिंग प्रोसेस आहे. सप्तलोक आहेत असं वगैरे म्हणतात, पण सप्तलोकाच्याही पुढे एकदा ओशोंना हा प्रश्न विचारला होता की मोक्ष मिळाल्यानंतर काय? ते म्हणाले आधी मोक्ष तर मिळवा, मग पुढचं पुढे बघू. ओशो एकदम प्रॅक्टिकली सांगायचं ते काय म्हणजे पुढचं कोणी बघितलंय आता, आधी मोक्षापर्यंत तर जा, आधी भोज्या इथपर्यंत या. म्हणजे एखाद्या दुसरी तिसरीतल्या मुलांनी प्रश्न विचारला, अहो पीएचडी म्हणजे काय हो, IISc होतं म्हणजे काय असतं? आपण त्याला म्हणू, अरे तू जरा 7वी 8वी पर्यंत हो, 10वी पर्यंत शिक, तुला कळायला लागेल. तुम्ही तिथपर्यंत गेलात ना की तुम्हाला ते कळायला लागतं. त्यामुळे आपण पुढचे आपल्या मनातले प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपण पुढे जायला लागतं. की दुःख कुरवाळत नाही बसायची, तर दुःखांकडे बघून एक एक ठक ठक विठ्ठल 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 करत ते एक एक दुःख आपण सागरकोटात एक एक भटजींना घालवायचो ना, असं करायचं, एकेकाला घालवून टाकायचं, तसं विठ्ठल विठ्ठल करत एकेकाला घालवून टाकायचंय. कुठल्या तवडाला घालवून टाकायचं? दुःखांना. म्हणजे काय मागे सारून टाकायचं, त्यांच्यात तो मोक्ष त्यांच्यापासून मिळवायचा, त्या दुःखापासून मोक्ष मिळवायचा. कशातून मोक्ष मिळवणार आहोत आपण नाहीतर अजून? तर खूप मोक्ष म्हणजे खूप मोठं वगैरे आहे असं म्हटल्यावर ना लोक म्हणतात की आम्हाला नाही त्या भानगडीत पडायचं. कारण त्या असं कुठेतरी चित्र रंगवून ठेवलेलं आहे की मोक्ष कोणाला मिळूच शकत नाही, जन्मोजन्म लागतात. अरे पण प्रत्येक जन्मामध्ये ही वाटचाल आहे, त्यामुळे छोटे छोटे मोक्षाचे जे हे आहेत ते घ्यायला लागतात. शेष शिणला श्रुतीही शिणल्या, वेद सुद्धा खंगले, विठ्ठला नाम तुझे चांगले. तर पुढे ते असं म्हणतात जनाबाई, जनी म्हणेगा विठुराया, निशिदिनी लागो हरीच्या पाया. म्हणजे हरिपाठात जे सांगितलंय, सतत नाम घ्यायचं, दुःखात तुमच्या अखंड नाम असलं पाहिजे. निशिदिनी लागो हरीच्या पाया, पाप ताप भंगले. पाप ताप भंगणे नुसत्या नामातून भंगणे, विठ्ठलाच्या नामातून भंगणे. विठ्ठल या नामातून पाप ताप भंगण्यासाठीच ते नाम आहे. जसं आपण राम बघितलं, रा मध्ये काय होतं, आपण बाहेर काढतो. राम मगाशी महत्व सांगितलं मेधाने की राम म्हटलं की आतलं बाहेर पडतं. विठ्ठल म्हटलं की आतच ती जी काही मूर्ती आहे ती आतल्या आत घडायला लागते. म्हणजे आपल्याला माहिती आहे एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. तर आपण काय करतो, ती जी एनर्जी आपण काढून टाकतो, नको असलेली दुःखाची जी एनर्जी आपण काढून टाकतो, ती आपण एनर्जी म्हणून पुन्हा वापरतो. म्हणजे आपल्याला शक्ती मिळणार की नाही? आपल्याला शक्ती कमी पडते सगळं करायला. मग आपण काय करतो, हुशार. विठ्ठल म्हणणं म्हणजे सगळ्यात हुशारपणाचं लक्षण आहे. कारण ते जे छोटस निघालेला तुकडा आहे ना, तो दगडाचा, तो सुद्धा आपण कुठेतरी छान एखादं नक्षीकाम करून एखाद्या वेगळी मूर्ती तयार करतो. आपल्याला माहितीये स्टोन पावडर मधून सुद्धा मूर्ती तयार करतात, त्या चिकटवून मूर्ती तयार करतात. मग स्टोन पावडर मधून तुम्ही फ्रेम्स करू शकता. किती क्रिएटिव्ह, तुम्ही कितीही क्रिएटिव्हली ते वापरू शकता. तर नको असलेलं काढल्यानंतर त्याचं तुम्ही कसं नवनिर्माण कराल, हे विठ्ठल नामातून. कारण ते भूमी जातं ना, भूमी तत्व आहे, आपण बघितलं विठ्ठल नामामध्ये. म्हणजे आपण
नको असलेल्या गोष्टी आपण भूमीत जेव्हा दडपतो तेव्हा भूमी त्याचं काय करते, त्याचं खत तयार करते. म्हणजे भूमीमध्ये रिसायकलिंग युनिट ऑटोमॅटिकली तयार होतं. जसं गळ्यामध्ये कंठ्यामध्ये रिसायकलिंग युनिट आहे तसं भूमीमध्ये सुद्धा रिसायकलिंग युनिट आहे. तर आपण भूमीत ते दिलं म्हणजेच विठ्ठल विठ्ठल तर भूमीत देऊन टाकायचं. नको असलेली गोष्ट भूमीला देऊन टाकायची, भूमातेला अर्पण करून टाकायची, की ती त्याचं आपोआप त्याचं रूपांतरण खतामध्ये करते. अर्थात खत म्हणजे त्याचं जे आपल्याला जे काही नको असलेलं आहे त्याचं रूपांतरण करते आणि आपल्याला शक्ती देते, आपल्याला युक्ती बहाल करते, आपल्याला ज्ञान बहाल करते. तर ज्ञानाचा पण स्त्रोत भूमातेतच आहे ना. मूलाधार चक्रातच सगळं स्त्रोत आहे. सगळ्याचा स्त्रोत आपल्या ह्या देहात जे काही प्रकट व्हायचं आहे त्याचं स्त्रोत जे आहे ते स्त्रोत तिथेच आहे. त्यामुळे तिथे तुम्ही दिलं, तिथे अर्पण केलं की ते आपोआप आपल्याला पटापट मिळायला लागतं आणि कुठून आतून मिळायला लागतं आणि असं आतून बहरतं आणि आपला जो जीवनाचा वृक्ष आहे तो फळा फुलांनी त्यामुळे आपोआप बहरायला लागतं. तर विठ्ठल नाम अशा पद्धतीने महत्वाचं आहे. पाप ताप भंगले. मी असं चिंतन करत होते जेव्हा पाप ताप भंगले हा शब्द, भंगले हा शब्द मला थोडासा असा वाटला की असा काय वापरलाय. भंग पावणं म्हणजे आपण युजली विघटन तोडणं, हा तसं विठ्ठल म्हटल्यावर आता आपण तोडतच असतो काहीतरी, पण युजली भंगले हा आपण निगेटिव्हली वापरतो शब्द नाही का. पण असं एक लक्षात आलं की डिक्शनरीत अर्थ बघितला भंग पावणे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक खूप छान अर्थ दिला होता त्याचा. संकोच म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणजे डेन्सिटी त्याची कमी करायची. म्हणजे एवढा मोठा गोळा असेल तर तो दाबत 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 त्याचा एकदम छोटा गोळा करून टाकायचा. म्हणजेच काय आहे ते दुःख जर एवढं मोठं असेल तर ते छोटं 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 करत जायचं. कसं आहे कसं करायचं, त्याला अणूच्या लेव्हलला घेऊन यायचं. मग त्याचा आपल्याला त्रास होत नाही, कारण आपण मोठे आहोत आणि ते छोटं आहे म्हटल्यावर आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि मग आपल्याला त्याचा उपयोग करता येतो, त्या अणूंचा उपयोग करता येतो. तर ते आपल्याला पाप ताप जे आहेत आपल्या जीवनातले, आपल्या पूर्वजन्मापासून आपण घेऊन आलेले ते जे काही पाप आहेत, त्रिविध ताप आहेत आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक, जे काही 3 प्रकारचे ताप आहेत ते सगळ्याचा भंग होतो. आणि जेव्हा आपण विचार करतो की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, मग भंग कसा होणार, ती निघून कशी जाईल, निघून नाही जाणार, आपण त्याचं रूपांतरण करणार त्याच एनर्जीचं आणि तीच एनर्जी आपण वापरणार आहोत. नंतर तीच एनर्जी आपल्याला वापरायची, त्यामुळे त्याचं रूपांतरण होणं हे त्याच्यातलं महत्वाचा भाग आहे. आणि जनाबाई खूप छान सांगतायत ते, निशिदिनी लागो हरीच्या पाया हे आधीचं वाक्य आहे त्याच्या, आणि मग पाप ताप भंगले. म्हणजे हे भंगणं कधी होईल, निशिदिनी लागो हरीच्या पाया, निशिदिनी नित्य, म्हणजे आपल्या अखंड मनात वचनात नामच असेल बॅकग्राऊंडला. म्हणजे भले मी आता व्यवहाराचं काहीतरी बोलत असेल कोणाशी तरी, एवढे पैसे द्यायचे, जाऊ ह्या दुकानात गेले, याची किंमत काय हो, अमुक काय हो, पण मनात मात्र एक नाम विठ्ठल विठ्ठल चालू असेल तिथे, तर मी जे काही बोलीन ना त्या बोलण्यातून सुद्धा जे काही प्रकट होणारे ते पाप ताप भंगण्याचं काम आपोआप व्हायला लागेल. आणि आता ना आम्ही अनुभव आमच्या हिलिंग मध्ये खूप घेतो की आम्ही ब्रेथवर्क हिलिंग म्हणतो त्याला, श्वासातून हिलिंग करतो किंवा हिलिंग ब्रेथ म्हणते मी त्याला. ब्रेथवर्क हिलिंग म्हटलं की त्याला अजून काही स्पेसिफिकेशन झाली, तर मी ते वापरते जेव्हा हिलिंग करताना, तेव्हा हिलिंग ब्रेथ म्हणते त्याला, म्हणजे श्वासातून हिलिंग करायचं. तर इतकं सिंपल टेक्निक आहे ते, इतकं सिंपल आहे. म्हणजे आपण काय होतं सहसा बोलतो की नाही, गप्पा मारतो, बोलतो, हॅ हॅ हु करतो, पिकनिकला गेलो किंवा कुठे शिकायला गेलो, कुठे प्रवचनाला गेलो, काय जे काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो, आपलं लक्ष आपल्यात नसतं, आपलं लक्ष बाहेर असतं. त्याच्यामुळे त्यातून जे काही ज्ञान मिळवलं आपण, त्यातून जे काही
जे काही आपल्याला कळतं आपण म्हणू, त्याचा उपयोग आतमध्ये होऊ शकत नाही. कारण आपण आत ते घेऊनच नाही गेलो. आपण काय केलं, अगदी भावपूर्ण नाही म्हटलं, भावपूर्ण म्हटलं म्हणजे ते गेलं ना आतमध्ये. म्हणजे मग त्याचं आपण म्हटलं ना, हे असं प्रकट होणार, ते कारंज्यासारखं आतून बाहेर पडणार ते. पण आपण प्रत्येक वेळेला भावपूर्ण करत नाही ते. मग भावपूर्ण नाही केलं तर त्याचा उपयोग काही नाही होणार. तुम्ही खूप, आपण अनेक जण कितीतरी साधना करतात किंवा ते हल्ली ते काउंटर्स मिळतात ना आणि नाम घेतात, ते त्यांच्या काउंटरवर किती आकडा झाला याच्याकडेच लक्ष असतं. आणि हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना नका करू. आणि मी अजून एक मागल्या वेळेला सांगितलं तसं, की नाम तुम्ही, ती जी क्वांटिटी दिलेली आहे, इट डिपेंड ऑन द क्वालिटी. तुम्ही कशा पद्धतीने नाम घेताय याच्यावर तुम्ही एकदा विठ्ठल म्हटलं त्याचा आकडा किती होईल ते ठरेल. तुम्ही जर विठ्ठल एक एक झालं, दोन असं केलं ना, तर ते एक दोन तुमचं कधी, म्हणजे त्या एकापेक्षा सुद्धा त्याचा महत्व कमी होतं. जे 0.1 वगैरे तुम्ही म्हणता ऍक्च्युअली, म्हणजे मग किती काळ म्हणायला लागेल. मोजत गेलं तर एक आयुष्य पुरणार नाही एक लक्ष नाम व्हायला. पण तुम्ही जर भावपूर्ण घेतलं, पूर्ण शरीर मन सगळं चित्त, पूर्ण चित्त रंगून गेलं तुमचं, एकदा विठ्ठल म्हणताना सुद्धा जर तुमचं पूर्ण चित्त रंगलेलं असेल त्या नामात, तर ते एक लक्ष नामाच्या एवढं मोठं नाम होईल. आणि क्षणार्धात आपली ती एनर्जी पालटायला सुरुवात होईल, आपलं हिलिंग व्हायला लागेल. आम्ही ब्रेथवर्क हिलिंग मध्ये असंच करतो की काही असे नुसते 2-3 शब्द घेतो, मंत्र असेल किंवा नुसते शब्द असतील, किंवा आम्ही आई आणि मूल हे नातं पहिलं रिकवर करतो हिलिंग. आम्ही आई म्हणायला सांगतो, आई म्हणा आणि घ्या श्वास, आई म्हणा आणि श्वास घ्या, आई आई. ते आई घ्यायचे श्वासातून पोटात, ते आई पण पोटात गेलं पाहिजे. माझं आणि माझ्या आईचं नातं पूर्ण पोटात गेलं पाहिजे. आणि हे श्वास घेता घेता ते आपोआप दुरुस्त होऊन जातं. आणि काय घेतलाय किती वेळ श्वास, आणि आई हे हा शब्द म्हटलाय आणि श्वास घेतलाय किती वेळ, 15 मिनिटं. हा, ह्या 15 मिनिटात त्या मुलाचं त्याच्या आईशी असलेलं 40 वर्षाचं नातं सुधरून जातं. आणि असे चमत्कार हिलिंग मध्ये घडतात. कशामुळे? श्वासाकडे लक्ष दिल्यामुळे. तसंच हा नाम तुम्ही वैखरीने घेताय, तो तुमच्या जिभेकडे द्या, तिथे सरस्वती आहे, जिभेकडे लक्ष द्या, हृदयाकडे लक्ष द्या. म्हणजे तुमच्या आत लक्ष असू देत. नाम घेताना आत जर लक्ष असेल तर अक्षरशः चमत्कारासारखे गोष्ट घडायला लागते. आणि पाप ताप, तुमचे जन्मोजन्मीचं पाप ताप भंगेल, संचित कमी व्हायला लागेल, तुमचे रिलेशन सुधारायला लागतील, सगळं एकाएकी पालटायला लागेल जीवन. आणि आपल्याला कळणारच नाही हे असं कसं झालं. आणि आपलं, आपण, मी नेहमीच म्हणते, आपण बुद्धिवादी लोक ना, आपल्याला असं वाटतं छे असं कसं आहे, दोनदा विठ्ठल म्हटल्याने असं होईल का. म्हणून बघा, करून बघा, पूर्णत्वाला जाऊन तो विठ्ठल नाम म्हणा. आणि आपल्याला अगदी एवढं एकदा नाम म्हणून येणार नाही, म्हणून एक 10-15 मिनिटं म्हणा. त्या 10-15 मिनिटात 2-4 वेळेला तरी ते अलाइनिंग होऊन जाईल. ज्या क्षणाला अलाइनिंग होतं त्या क्षणाला ते हिलिंग होतं. आणि आम्हाला ब्रेथवर्क हिलिंग मध्ये असं लक्षात येलंय, ते नामच म्हटलं ना, आई हे नामच म्हटलं त्याला. ते तत्व आहे, आई हे तत्व आहे, माता हे तत्व आहे. इट इज नॉट अबाउट द पर्सन. पण मी त्या तत्वालाच स्वीकारलं नाही. म्हणजे जिथून माझा सोर्स आहे ना, सोर्स एनर्जी आहे माझी, तर मी माझ्या सोर्सलाच स्वीकारलं नाही, तर ह्याचा अर्थ मी मलाच स्वीकारलं नाही. मला एनर्जी कुठून मिळणार, मी माझ्या सोर्सला स्वीकारलं होतं. त्यामुळे आई हे नुसतं तत्वाच्या पद्धतीने ते आपण श्वासातून आत घेतो आई, आणि आम्ही श्वासातून हिल करतो की ते काही प्रत्येक वेळेला नाम नाही घ्यायला लागत, पण ते तत्वाला आपण हिल करतो. आई म्हणून श्वास घ्यायचा आहे आणि ते तत्व तुमच्या शरीरात मिसळून जातं आणि एकाएकी असे चमत्कार घडतात आणि हिलिंग होऊन जातं.
आणि त्या ब्रेथवर्क हिलिंग मध्ये असा अनुभव येतो की हिलिंग झालं हे समजायचं कसं, की ते जे काही आपण हील करायला घेतलंय, आणि अर्थात एकदा आई म्हणून 15 मिनिटं श्वास घेऊन 100% हील होतं असा अर्थ नाहीये, पण खूप मोठा एखादा ब्लॉक असतो, खूप मोठी गाठ असते, ती सुटून जाते. मग अशा आपल्याला खूप गाठी सोडवायचे, म्हणून तर जीवनभर नाम घ्यायला पाहिजे. निशिदिनी लागो हरीच्या पाया, एवढा नाम घ्यायला पाहिजे, कारण आपला एवढं संचित आहे. एक 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 लेयर्स काढून टाकायचे. प्रत्येक वेळेला नाम घेतलं की एक लेयर जाणार नाही, दुसरे लेयर्स आहेत, म्हणून ते संपणार नाहीयेत. आणि म्हणून ते खूप काळ का घ्यायला लागतं, कारण आपण संचित आता एवढं मोठं बाळ आहे हो आपलं, ते सगळं संपवायचं आहे. आणि मग आपण पोर्शन म्हणतो की नाही, की तुमचा आम्ही शाळेत असताना आमच्या वेळेला डबल प्रमोशन पण असायचं. हल्ली पण खूपशा युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्ही 2 वर्षाचा कोर्स एका वर्षात पूर्ण करू शकता, 3 वर्षाचा कोर्स एका वर्षात पूर्ण करू शकता, असं काही काही युनिव्हर्सिटीज मध्ये सोयी असतात. तसं तुम्ही फ्री विल ओव्हर डेस्टिनी करू शकता, पण तुम्हाला तेवढा मेहनत घ्यायला लागते. निशिदिनी लागो हरीच्या पाया, जास्त जास्त आतून खोलवर जाऊन तुम्हाला ते करायला लागतं. मग तुम्हाला ह्या जन्मातलं तुमचं जे काही ठरव असेल की ह्या जन्मात मी एवढं पाप ताप रिकामं करणार आहे, ते तर संपेल, आणि अजून पुढल्या जन्मीचं सुद्धा तुम्ही अजून पण रिकामं करून टाका. असं 2-3 जन्मांचं मिळून सुद्धा तुम्हाला एकत्र पाठ रिकामं करता येईल. नामात एवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. आणि जरूर हे प्रत्येकाने अनुभव घ्या, करा. आणि त्याचं मेक सांगितली ती अशी आहे की निशिदिनी लागो हरीच्या पाया ही तर आहेच, पण ऐकणं आणि बोलणं, म्हणजे मी बोललेलंही ऐकायचं आहे, ऐकलेलं बोलायचं आहे. आणि मग ऐकण्याची क्षमता वाढवत जायची आणि बोलण्याची क्षमता वाढवत जायची. एकात एक हे मूळ आपले आकाश तत्वाची 2 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत. हे तुम्ही सक्षम करायला लागलात, जसजसे सक्षम कराल तसतसं ज्यांना योगाचं तत्वज्ञान थोडं माहितीये त्यांना हे माहितीये की आकाश तत्वातूनच बाकीची तत्व विकसित होतात. त्यामुळे तुम्ही एक आकाश तत्व सिद्ध करायला लागला की बाकीची तत्व आपोआप सिद्ध व्हायला लागतात, तुम्हाला वेगळी सिद्ध करायची गरज नाही. त्यामुळे स्मरणाने आणि मुखातून उच्चार करण्याने, वैखरीने उच्चार करण्याने हे घडायला लागतं. आणि खूप जण मला हा प्रश्न विचारतात, तर मी ह्याचं महात्म्य सांगत असते मंत्रांचं शिकवते वगैरे तेव्हा, की मग आपल्याकडे उपांशु वाणीत सांगितलंय, अजपा जप सांगितलाय, तर आपण काय करतो, शॉर्टकट करायला जातो, डायरेक्ट मननची मी ना मनातल्या मनात करते, माझा ना अजपा जप चालतो. अजपा जप चालणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेतून दिसेल तो अजपा जप चाललेला, त्याची त्वचा लुकलुकीत होईल, अशी अशी एवढी अट्रॅक्टिव्ह त्वचा होईल त्याची, तुम्हीचा जर अजपा जप चालू असेल तर. आपण कन्व्हिनियंटली त्याला अजपा जप म्हणून टाकतो, कन्व्हिनियंटली, कारण माझ्या मनातल्या मनात मी करते. पण मनातल्या मनात सगळं संतुलित असताना म्हणताय का, म्हणजे मनन चिंतन करताना आपण म्हटलं तसं परफेक्ट अलाइनिंग होत आहे का, तुमचा देह, तुमचं मन, तुमच्या भावना, तुमचं इंटेलेक्ट, तुमचं आतली डिव्हिनिटी, देवत्व, जेव्हा खरा अजपाजाप होतो तेव्हा त्या व्यक्तीला काहीही गाठायची इच्छा होत नाही. मला हे मिळावं, ते मिळावं, मला मोक्ष मिळावा अशीही त्याची इच्छा होत नाही अजपा जप जेव्हा घडतो तेव्हा. तर त्यामुळे अजपा जप हा घडतो, तुम्हाला करता येत नाही, अजपा जप घडतो. आणि तो घडला ना तर त्या माणसाचे षटविकार नुसते ताब्यात येतील असं नाही, षटविकार आपोआप त्याच्या काय म्हणायचं त्याला वश होतील. हा ताब्यात ठेवायचा प्रयत्न करेल असं नाही, तर ते आपणहून त्याला वश करतील की तू सांग मला काय करायचं. एवढं त्या अजपा जपानी घडायला सुरुवात होईल. तर आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की खरंच मी अजपाजप करते का नुसतंच तो काउंटर पुढे पुढे जात आहे, नुसतीच ती माळल्यात मणी पुढे जात आहे.
अजपाजप खरंच होतोय का? अजपाजप झाला तर तुम्हाला त्याची फळं तिथल्या तिथे, मी आता वाचा सिद्धीसारखं व्हायला लागेल की मी आता म्हटलं की मला आज पाणीपुरी खायचे, लॉकडाऊन मध्ये सुद्धा माझी पाणीपुरीची व्यवस्था होईल बरं. एवढे अजपाजप जर आणि अजिबात संसाराचं हे नाहीये त्याला, संसारिक मागितलं तरी मिळेल जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या मुखातलं तुमच्या मुखात मागत नाही आहात, दुसऱ्याचं हिरावून घेत नाही आहात. सगळ्या सृष्टीच्या नियमात धरून तुम्ही सांसारिक मागितलं तरी मिळेल. म्हणजे दुसऱ्याला खाली नाहीये करायचं, पण स्वतःच्या आनंदासाठी आनंदासाठी जर आपण ते करत राहिलो आणि आपण काहीतरी मागितलं की मला आनंद मिळतो हे करण्यात, दुसऱ्याच्या दुःखाचा किंवा दुसऱ्याला जास्त मिळतंय म्हणून मला मिळालं पाहिजे असं नाही. पण मला तर खूप खावीशी वाटते पाणीपुरी. अक्षरशः वाचा सिद्धीसारखं तुम्हाला त्याचे प्रत्यय यायला लागतील अजपाजपची लेव्हल आली की, किंवा जेव्हा जेव्हा तुमच्याकडून अजपाजप होईल त्या त्या क्षणाला तुम्ही मागितलेलं मिळेल अक्षरशः तिथल्या तिथे. आणि ही अवस्था हळूहळू येईल. आपण म्हणतो ना थोडेसे क्षण क्षण क्षण, आता 2 क्षण आलं, नंतर काही वेळाने 2 क्षण येतील, अजून काही वेळाने 2 क्षण. त्या क्षणाला जे तुमच्या मनात इच्छा असेल ती तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे थेंब गोळा करत जायचेत आपण. हेच जनाबाई म्हणतात, म्हणून निशिदिनी लागो हरीच्या पाया, सतत नाम घेत राहा, सतत नाम ऐकत राहा आणि अखंड करायचंय ते रामनाम. आणि मी मग 2 दिवसापूर्वी कधीतरी मागल्या वेळेला सांगितलं तसं, तुम्ही काम करता करता ते नाम घेण्यासाठी काही वेगळं वेळ काढायची गरज नाहीये. तुम्ही जे काय दैनंदिनीत करताय ना त्याच्यातही नाम घेता येतं. अगदी तुम्ही मॅथमॅटिक्सचं लेक्चर देत असलात तरी नाम घेता येतं. आणि तेव्हा नाम अर्थात वैखरीतून नाही घ्यायचा आहे, कारण तुम्ही ऑफिसमध्ये असणारा हिशोब करताय काहीतरी. मॅडम आमच्या इन्कम टॅक्स ऑफिसर तर कोणाशी तरी क्लायंटशी बोलतायत आणि हे करताय, पण मनात नाम असू शकतं की. आणि मग मनात जर हृदयात नाम असेल तर तुम्ही जे काही बोलाल ना ते इतकी प्रखर वाणी असेल आपली, इतकी प्रखर वाणी असेल की समोरचा गाफील झालाच पाहिजे, समोरचा माझा ऐकलंच पाहिजे, एवढ्या लेव्हलची ती वाणी होईल, शुद्ध वाणी. आपल्या मनात जर नाम चालू असेल तर. आणि तेच तर केलं ना तुकाराम महाराजांनी, तेच केलं कबीरांनी, तेच केलं जनाबाईंनी, तेच केलं. ते काही संसार सोडून गेले नाही, त्यांची दैनंदिन कामं सोडून गेले नाही, ती दैनंदिन कामं व्यवस्थित करत होते. पण निशिदिनी लाग हरीच्या पाया असं त्यांच्याकडून घडत होतं, म्हणून ते संतत्वाला पोहोचू शकले. आणि त्यांना ती इच्छा होती मला असं व्हायला पाहिजे. त्यामुळे इच्छा आपण केली नाही, आपण म्हटलं मला कसं जमेल, तर नाही जमणार तुम्हाला. पण असं म्हटलं मला का नाही जमणार, मी मनुष्य आहे ना, आणि मनुष्याला जमू शकतं. साधं अनुमान आहे, मी मनुष्य आहे, मनुष्यात देव आहे, मग मला का नाही जमणार, जमलंच पाहिजे. जर मी सिस्टमॅटिक काहीही केलं तर मला जमलंच पाहिजे. ही जर तुमची श्रद्धा निर्माण झाली तर आपण ही संतत्वाला आता ह्या इथे पोहोचू शकतो, ह्या जन्मात इथे. आणि कसं मी म्हटलं मगाशी तसं छोटे छोटे मोक्ष, छोटे 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 मोक्ष मिळायला लागतात. छोटे की आता हा माझा ना ह्याच्यातला इंटरेस्ट गेला, आता नाही मला एवढी होळी वगैरे खेळावीशी वाटत. लोक अगदी रंगवायला आले तरी मी सांगते हा थोडासा लावा रंग, खेळा, तुम्ही खेळा, मला आनंद आहे तुम्ही खेळताय त्याच्यात, पण मला काही खेळावंसं वाटत नाही. धो धो पावसाची सर आली, मला धावत जाऊन पावसात भिजावंसं वाटतंय, आता काही मला एवढं वाटत नाहीये पावसात भिजावं. कधी काळी वाटत होतं, तर मला त्या इच्छेपासून मोक्ष मिळाला. तर त्या प्रत्येक अशा छोट्या छोट्या इच्छांपासून आपण मोक्षाकडे जायचा प्रयत्न करायचा आहे. हे नामातून घडवायचं आहे की जी आपली मूर्त आहे, आपल्या आत जो देव बसलेला आहे, ही मूर्त आपणच घडवायची. आणि एक 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 छोटे 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 जे पीसेस आहेत ते विठ्ठल विठ्ठल या नामातून आपण ते काढून टाकायचे, तीच एनर्जी पुन्हा वापरायची आणि तीच फलद्रूप करायची, अशी आपण आयडिया लढवायची. आणि जनाबाई ह्या सगळ्या संतांनी अशी आयडिया लढवली म्हणून त्यांना याची डोळा संतत्व प्राप्त झालं. आपल्याला माहिती आहे
कितीतरी संत आधी अजिबात त्यांना इंटरेस्ट पण नव्हता, देव या विषयात इंटरेस्ट नसलेले संत होते आणि ते मोक्षाला पोचले एकाच जन्मात, याची देही याची डोळ. आणि हे घडू शकतं. त्यामुळे श्रद्धा बाळगा की आपण हे करू शकतो आणि इट इज नॉट अगेन्स्ट संसार. त्यामुळे मटेरियल लाईफ सोडायची काहीही गरज नाही. तुम्ही मोक्ष प्राप्ती झालेला माणूस सुद्धा नाचू शकतो. मोक्ष प्राप्ती झालेला माणूस नाटकात काम करू शकतो. मोक्ष प्राप्ती झालेला माणूस दुकानावर बसून बिझनेस करू शकतो, माल विकू शकतो, काहीही करू शकतो. कारण त्याला आता अलिप्तपणे ना ती भातुकली आहे त्याच्या दृष्टीने. इट्स ओके, चला जरा आता मजा करूयात. या सगळी जण करतायत ना, त्यांच्याबरोबर आपण पण जरा खेळ खेळूया. देन इट बिकम्स अलिप्तपणे तो करू शकतो. इतकं सुंदर, मग जास्त छान खेळ खेळता येतो. म्हणजे आपण लहान असताना खेळलेली भातुकली आणि आता आपण मोठेपणी आपल्या नातवंडांबरोबर खेळतो भातुकली, त्याच्यात जसा भेद आहे ना तसा तो भेद होतो. आपण आताही अगदी हौशीने खेळतो त्यांच्याबरोबर भातुकली, पण आता आपल्याला काही ती भांडणं झाली तर आपण मनाला लावून घेत नाही, किंवा काहीतरी खूप छान चहा झाला तर आपल्याला काही हुरळून जात नाही. म्हणजे आपल्याला त्याच्यातून मोक्ष मिळतो ना, तसा आपण मोक्ष प्राप्त करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टीतून. जनाबाईंनी आणि मला असं वाटतं सगळ्याच संतांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं. डायरेक्ट मला पतंजलीने सांगितलेलं समाधी लेवल आली पाहिजे किंवा अशी एवढी लांबची इच्छा नाही करायची. जवळच्या जवळच्या इच्छा करायच्या की एक 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 पाऊल आपण पुढे जात राहतो आणि आपल्याला असं आपली गतिशील आपण राहतो, पुढे जातो आणि हा देहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे. तर एवढं बोलून मी थांबवते. पुढल्या वेळेला वेगळा अभंग घेऊ. पाहिलं ना मंडळी, डॉक्टर मंजिरी गोखले यांनी किती सुंदरपणे आपल्याला या अभंगाचं विश्लेषण करून दाखवलं. नामाची गोडी कशी लागायला हवी, चित्तापासून चित्त सुद्धा नामामध्ये रंगायला हवं. ते तर आपण करणारच आहोत. त्यांनी सांगितलं तसं आपण बुद्धिजीवी असल्यामुळे आपण त्यांच्यावर लगेच काही विश्वास ठेवणार नाही. आपण म्हणणार नाही मी बनवून बघते ना मग मी काय ते. पण माझं अजून एक वेगळा ह्याच्यावर असं आहे की आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कित्येक घरातनं जे असे दिवस दिवस पाहायला मिळत नाहीत एकमेकांना माणसं, अशी सगळी माणसं एकत्र घरात आहेत. तर त्यांनी मनापासून चित्तापासून आपलेपणाने निदान एकमेकांशी संवाद तरी साधा. त्यातूनही तुम्हाला खूप काही मिळू शकेल. त्यातूनही खूप वेगळी एनर्जी तुम्हाला मिळेल आणि ती एनर्जी घेऊन तुम्ही नामाची प्रॅक्टिस करा, असं मी तुम्हाला सर्वांना सांगेन. आता सांगता याची ज्या ज्या ठिकाणांनी करूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओया तुले मोकळी. अर्पिली अंद्री उगली विश्वरूपाच्या, ये शरीरीची ये माती. मेळवीन तयेक्षिती, जेथे श्री चरण उभे ठाकती. आराध्याचे कुंडली गवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. 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 हरी 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 हरी.